नमस्कार दादू, मी दिलीप गवई. स्वागत आहे तुमचं पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर. नेहमीप्रमाणे आज तुम्हाला कावीळ या रोगासाठी एक औषधी सांगणार या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भावांनो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. आता ही जी माहिती आहे ही अनुभवानं आमच्या इकडे पारंपरिक रीतीनं या वनस्पतीचा वापर केला जातोय. कावीळसाठी ज्या लोकांना कावीळ झालेला आहे, नख पिवळे होतात, डोळे पिवळे होतात, अन्नाची चव लागत नाही, अन्नाचा वास येतो, शरीरात अशक्तपणा येतो, जेवण करायची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, अशा अवस्थेमध्ये करायचं काय? तर मी तुम्हाला एक पारंपरिक उपयोग आहे या कावीळसाठी तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भावांनो. चला तर ती वनस्पतीची ओळख तुम्हाला करून देतोय आज. बघा भावांनो, हा उतरणीचा वेल आहे, याला उतरण असं म्हणतात आमच्या इकडं. याचा पारंपरिक एक उपयोग आहे खोकल्यासाठी, लहान मुलांच्या खोकल्यासाठी याचा बऱ्याच प्रमाणात वापर होतोय. आजही होतोय, पूर्वी तर होतच होता, पण आजही याचा बऱ्याच प्रमाणात वापर होतोय. पण आज कावीळसाठी या वनस्पतीचा उपयोग तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर लक्ष द्या. तर भावांनो बघा, या वनस्पतीचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतोय. या साईजचं जर एवढी जर वेल असेल तर याचे अर्धा इंचाचे म्हणजे एक एक कांड्याचे तुकडे करायचे. जर जाड असेल वेल तर एक एकच तुकडा बांधायचा आहे, आणि जर बारीक असेल, पतली असेल तर दोन दोन बांधले तरी चालतात. तर याची गळ्याला पुरेल अशी माळ बनवायची आहे दोऱ्यात बांधून, आणि ही ज्या माणसाला कावीळ झाली आहे त्या माणसाच्या गळ्यामध्ये बांधून द्यायची. बघा 5 ते 7 दिवसामध्ये तो जसा जसा कावीळ उतरत जातो ना तशी तशी ही माळ लांबत जाते, आणि ज्यावेळेस ती बेंबीपर्यंत येते त्याच्यानंतर ते असं समजलं जातं की हा कावीळ उतरलाय म्हणून. त्यानंतर ती काढून टाकल्या जाते. पारंपरिक उपयोग आहे आणि याचे गुणधर्म चांगले आहेत भावांनो. करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा,